नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून हे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांनी गाजलेलं आहे आणि यातला एक प्रामुख्याने मुख्य मुद्दा होता तो म्हणजे संतोष देशमुख सरपंच यांचा झालेला खून। या खून प्रकरणावरून या अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले आणि धारेवर धरलं। या सर्व प्रकरणाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। माझा सहकारी अजिंक्य गुट्टे माझ्यासोबत आहे। आपण याच विषयावरती आजच्या दिवसभरात काय घडामोडी या अधिवेशनामध्ये घडलेल्या आहेत त्यावरती चर्चा करणार आहोत। आज प्रामुख्याने जे विषय मांडले गेले, देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तरं दिली गेली ती बीडच्या प्रकरणावरती होती। नक्की फडणवीस यांनी या सभागृहामध्ये काय सांगितलंय? आपण बघितलं की 2 दिवस झालं जेव्हापासून अधिवेशन सुरू आहे त्याच्यात पहिले 2 दिवस वगळले तर बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा झाली। सगळे विरोधक आक्रमक होते, सर्वांनी ही मागणी लावून धरली होती की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा। ह्याच्यामध्ये 2-3 नावं सातत्यानं समोर येत होती। ह्या नावांना सत्ताधाऱ्यांकडून किंवा सत्तेत असलेल्या काही मंत्र्यांकडून पाठबळ आहे असं बोललं जात होतं। अनेक मंत्र्यांनी सभागृहात या विषयीचा आवाज उठवला, पोडियमवर बाहेर बोलले, माध्यमांशी बोलत होते। आणि या 2 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून। कशासाठी गुन्हे दाखल केलेत? काय करतात पोलीस लोक? पोलीस शासनाचं ऐकतात की एका गुंड व्यक्तीच्या? आणि त्याचं मी गुंड याच्यासाठी म्हणतोय की त्यांनी अनेक खून पाडलेत, 302 सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत, अनेक केसमध्ये ते आहेत। हे जे मी मगाशी सांगितलं की आंध्रे गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे। आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही। मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले। जिल्ह्यातील एक विशिष्ट तालुका आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग, येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाट वाहिले तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसते। जितक्या हत्या तिथे झाल्या तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील। आणि राजकीय वरदहस्तापोटी त्याची चौकशीही झालेली। चौकशी करणारी पण माणसं ह्यांची, मर्डर करणारी पण माणसं ह्यांची, आणि सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवरती प्रचंड दबाव, त्यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही। पण काही नावं काही जण घेत नव्हते किंवा दहशत आहे असं म्हणत होते, त्यातूनही खूप चर्चा आणि ह्या झाल्या। पण आज अखेर देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा ह्या प्रकरणावर उत्तर देतं सरकारच्या वतीनं निवेदन सादर केलं जे बहुप्रतीक्षित होतं, आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी हत्येचे मास्टरमाइंड असतील त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा की बीडचे जे SP आहेत पोलीस अधीक्षक त्यांची तातडीनं बदली करण्यात आलेली आहे। आणि तिसरा मुद्दा आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सरकारकडून 10 लाखाची मदत दिली जाणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या SPंना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे। स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत यांच्यासारखा एक युवा सरपंच, खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो, कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही, तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल। तर ह्या 2-3 घटना या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये झालेल्या आहेत। पण सर्वात महत्त्वाचं की ज्या पद्धतीनं विरोधकांनी मागचे 2 दिवस आवाज उठवला होता आणि जी मागणी लावून धरली होती
आणि वाल्मिक कराड एक नाव सातत्यानं समोर येत होतं. तर देवेंद्र फडणवीसांनीही सभागृहामध्ये वाल्मिक कराडचे नाव घेत हे सांगितलं की या हत्येचा मास्टरमाइंड कुणी जरी असला, त्या व्यक्तीचे कोणासोबत जरी फोटो असले, त्यांनी हेही सांगितलं की आमच्यासोबत या बाजूच्या लोकांसोबत फोटो आहेत, समोरच्या लोकांसोबत फोटो आहेत आणि त्या व्यक्तीचा जो काही पॉलिटिकल कनेक्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन जर त्या व्यक्तीविरोधात पुरावे असतील, त्या पद्धतीनं तो दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. प्रामुख्याने ज्या मुद्द्यांवरती हे अधिवेशन गाजते त्यातला हा मुख्य मुद्दा होता. मात्र बीडची जी व्यवस्था आहे, गुन्हेगारीचं वाढतीकरण, गुन्हेगारी तिथली वाढताना दिसते असं त्या जिल्ह्यातले जे सभासद आहेत, विधानसभेमध्ये आमदार आहेत, ते सातत्यानं ही भूमिका मांडतात की बीडमध्ये नक्की कायद्याचा काही धाक आहे का, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे का, असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जातात. मात्र या जिल्ह्यामधले दोन प्रमुख नेते, एक म्हणजे पंकजा मुंडे आणि दुसरे धनंजय मुंडे, हे या सभागृहामध्ये या विषयावरती काही बोलताना दिसले नाहीत किंवा या प्रकरणावरती काही मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. नेमकं या मागचं कारण काय असू शकतं? हीच मला वाटतं बीडचं जे राजकारण मागच्या काही वर्षामध्ये बदललेलं आहे आणि जी नवीन समीकरणं तयार झालीत आणि त्यातून आता ही एक झालेली हत्या आणि त्यानंतर परत एकदा पेटलेलं राजकारण, हे सगळं बीडचं पॉलिटिकल चित्र जे आहे ते फार विचित्र झालेलं आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षातले नेतेसुद्धा, म्हणजे सुरेश दत्त असतील, स्वतः नमिता मुंदडा असतील, त्यांच्या मतदारसंघातला हा विषय आहे, त्यांनी हे प्रकरण खूप लावून धरलं. आता योगायोगानं दोन मंत्री बीड जिल्ह्यात आहेत, दोघं बहीण भाऊ आहेत, दोन्ही सत्ताधारी गटाचे आहेत. त्यातल्या पंकजा मुंडे सभागृहात काही कामकाजासाठी उपस्थित होत्या. मात्र धनंजय मुंडे हे गेले 3-4 दिवस जेव्हापासून अधिवेशन सुरू आहेत ते सभागृहात आले नाहीत, असा एक आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय. तर धनंजय मुंडे कुठे आहेत? त्यांच्या निकटवर्तीयाचं नाव ह्या प्रकरणामध्ये समोर आले म्हणून धनंजय मुंडे सभागृहात येत नाहीत का, ते लोकांसमोर येत नाहीत का, असंही चर्चा होती, असंही बोललं जाते. आणि विरोधकांकडून थेट आव्हान दिलं जाते की धनंजय मुंडेंनी समोर यावं, सभागृहात यावं आणि ह्याविषयी आपली बाजू स्पष्ट करावी. आणि एक त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे येत नाही आहेत सभागृहात किंवा समोर येत नाहीत म्हणून सुद्धा विरोधकांकडून असा आरोप होतोय की ह्या मंत्र्याकडून किंवा सत्ताधारी पक्षाकडून हे जे दोषी आहेत कथित किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत यांना पाठबळ मिळतंय का, तर अशाही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सध्या रंगत आहेत. या मुख्य मुद्द्याबरोबर अजून एक मुद्दा आज चर्चेमध्ये होता, तो होता म्हणजे कल्याणच्या मराठी कुटुंबाला एका परप्रांतीय अधिकाऱ्याने, जो मंत्रालयामध्ये काम करतो असं सांगत, त्याच्या 8 ते 10 साथीदारांनी येऊन त्या ठिकाणी मराठी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केलेली होती. हा मुद्दा सुद्धा आज अधिवेशनामध्ये चर्चेत होता. विरोधकांनी अनेक या प्रकरणावरती मागण्या केलेल्या आहेत. मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी होते का, अशी सुद्धा चर्चा या अधिवेशनामध्ये सुरू आहे. आणि जे कोणी त्या मारहाणीमध्ये सहभागी होते, तो जो कोण शुक्ला नावाचा अधिकारी आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे. या संदर्भात सुद्धा सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे. अनेक नेत्यांनी या विषयी आवाज उठवलेला आहे. पत्रकारांसमोर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मराठी माणसाची गळचेपी होते का. आदित्य ठाकरे सुद्धा यावरती बोललेले आहेत. भाजपचं शासन असतानाच असं होतंय. नेमकं आज काय या मुद्द्यावरती सभागृहामध्ये घडलंय? सुरू झालं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर जेव्हा ही काल घटना घडली होती, त्याच्या निश्चितपणे या आज पडसाद उमटतील याची अपेक्षा होती. आणि सकाळपासून मुंबईतले जे प्रामुख्याने आमदार आहेत, मग आदित्य ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, वरुण सरदेसाई असतील, यांनी माध्यमांसमोर आणि सभागृह दोन्ही ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाचं दमन केलं जात आहे किंवा हे परप्रांतीय काही बाहेरच्या राज्यातले आलेले जे नागरिक आहेत त्यांच्याकडून मराठी भाषा बोलणाऱ्यांवर काही वेगळ्या प्रकारचे प्रतिबंध लावले जात आहेत. ज्या सोसायट्या आहेत मुंबईतल्या, तिथे मग नॉनव्हेज खायचं नाही, मग तिथे मांसाहार करायचा नाही. आणि जी एक घटना कल्याणमध्ये काल घडली की त्या शुक्ला या अधिकाऱ्यानं, म्हणजे तो सांगत होता की मी मंत्रालयामध्ये उच्च पदावर आहे, त्याच्या गाडीवर त्याने तो अंबर दिवा लावला होता. आणि असं कळतं की तो अधिकारी किंवा ती जी काही त्याची पोस्टिंग होती ही कंत्राटी पद्धतीवर होती. तर कंत्राटी पद्धतीवर काम करत असताना सुद्धा त्याला तो अधिकार आहे का की तो स्वतःच्या गाडीवर महाराष्ट्र शासन लावतोय, अंबर दिवा लावतोय आणि बाहेर लोकांमध्ये दादागिरी करतोय की मी मंत्रालयात आहे. आणि मग हे जे प्रकरण झालं, आज जेव्हा सभागृहात हा विषय आला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरळ सांगितलं की हा अधिकारी कोणी जरी असला
आणि तो जर अशा प्रकारे कृत्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि हा विषय जो विरोधकांनी लावून धरला होता तो सरकारकडून त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ह्याच्यावर कारवाई झालेली आहे. नक्कीच हे दोन मुद्दे जे होते ते या हिवाळी अधिवेशनामध्ये गाजलेले मुद्दे होते. विरोधकांनी सुद्धा हे मुद्दे प्रामुख्याने उचललेले होते. असं असलं तरी आता या अधिवेशनामधून जे विषय चर्चेत आलेले आहेत, वाढती गुन्हेगारी आहे यावरती आळा बसणार का, सोबत मुंबईमध्ये मराठी माणसावरती आत्ता या घडीमध्ये जो अत्याचार होताना दिसत आहे त्याच्यावरती परप्रांतीयांकडून जे हल्ले केले जात आहेत त्यावरती सरकार कठोर अशी भूमिका घेणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.